हाय एव्हरीवन, नमस्कार. मी शारदा, इंट्युटिव्ह टॅरो रीडर. स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये. स्पिरिच्युअल जर्नी 888 आणि सगळ्यांना माझा खूप मोठा नमस्कार. हर हर महादेव, जय श्री कृष्णा, राधे राधे. या आजची रीडिंग आहे जुलै महिना. तो घेऊन येतो तुमच्यासाठी आनंद, उत्साह, अपॉर्च्युनिटी. मी इंट्युशनशी कनेक्ट झाले किंवा मेडिटेशनमध्ये मला जो विषय होता की मी या महिन्याचीच रीडिंग करणार आहे, तर जुलै महिना मी युनिवर्सला प्रश्न विचारलेला होता की जुलै महिना कसा जाईल माझ्या व्ह्युअर्स आणि सबस्क्रायबर्सना. तर तोच त्यांचं ते आन्सर होतं की आनंद, उत्साह आणि अपॉर्च्युनिटी येत आहेत. तर ते तुम्ही स्वीकारताय कारण रिसिव्ह मोडमध्ये येत आहे. आणि बघूया, बरेच स्ट्रगलमधून, बऱ्याच अडचणीतून तुम्ही सगळे बाहेर आलेले आहात, येत आहे आणि पॉझिटिव्हिटीशी कनेक्ट होत आहे, सकारात्मकतेशी कनेक्ट होत आहे, बॅलन्स होत आहे. तर बघूया आपण जुलै महिन्यात कोणता आनंद, उत्साह, अपॉर्च्युनिटी ह्या काय येत आहेत, काय घेऊन येत आहेत युनिवर्स, आणि काय सरप्राईज आहे तुम्हा सर्वांसाठी, आपल्या सर्वांसाठी. कारण या रीडिंगमधून मलाही काही मेसेजेस असतात. आणि बघूया, तर मी तुम्हाला सांगू इच्छिते की बरेच सबस्क्रायबर्सचा मेसेज आहे, व्हिडिओला आवाज थोडा कमी होतोय, तर टेक्निकल प्रॉब्लेम होतोय थोडासा. आणि मी नक्कीच बघून हे आवाज काय होतंय नक्की ते मी बघून घेतेच. आणि थोडंसं ॲडजस्ट करायला लागेल, टेक्निकल प्रॉब्लेम आहे त्यामुळं. आणि तरी पण मी माझे 100% देऊन प्रयत्न करते. थँक्यू सो मच. इतके प्रॉब्लेम्स मला तर थोडं प्रॉब्लेम्स येत आहेतच, पण ते तुम्हालाही येत आहेत. व्हिडिओज ऐकताना वगैरे आवाज कमी होते, पण तरीही तुम्ही कनेक्ट होत आहे, सकारात्मकतेशी कनेक्ट होत आहे, परमेश्वराशी कनेक्ट होत आहे, तुम्ही स्वतःशी कनेक्ट होत आहे, या रीडिंगशी कनेक्ट होत आहे, ह्याचा खूप आनंद आहे. आणि सर्वांनी असंच कनेक्ट होऊन आपण पुढे जाऊ. थँक्यू सो मच. तर बघूया जुलै महिना काय घेऊन येतोय तुमच्या सर्वांसाठी, आपल्या सर्वांसाठी. ओके, थँक्यू सो मच. या महिन्याची ही रीडिंग आहे जुलै महिन्यासाठीची. तर बघूया जुलै महिना घेऊन येतोय आनंद, उत्साह, जुलै महिन्यात कोणता थँक्यू सो मच. सेलिब्रेशन. थँक्यू सो मच. मला हे इंट्युटिव्हलीच हा मेसेज आलेला आणि म्हणूनच मी युनिवर्सला विचारलं काय घेऊन येतोय जुलै महिना माझ्या व्ह्युअर्स सबस्क्रायबर्ससाठी. तर सेलिब्रेशन, हा आनंद, उत्साह, अपॉर्च्युनिटी मी तुम्हाला पहिलेच सांगितलं घेऊन येतोय. आपल्या रीडिंगचा विषयच आहे. तर ही अपॉर्च्युनिटी तुमच्या आयुष्यात येते, संधी येते. बरेच वेळा या मागच्या काही काळामध्ये सुद्धा तुमच्याकडे अपॉर्च्युनिटी आल्या असतील, संधी आल्या असतील, पण त्या काही कारणाने तुम्हाला ते रिसीव्ह करता आलं नाही. बरेचसे ब्लॉकेजेस तुमच्या आयुष्यात असल्यामुळे ज्या पॉझिटिव्ह अपॉर्च्युनिटी तुमच्याकडे आल्या त्या तुम्हाला स्वीकारता आलेल्या नाहीत. कारण तुम्ही इनबॅलन्सच्या ऊर्जेत होता, काही फायनान्शियल तुमचे प्रॉब्लेम्स असल्यामुळे तुम्हाला ते रिसीव्ह नाही करता आलं. पण नवीन अपॉर्च्युनिटी, नवीन संधी, सेलिब्रेशन तुमच्या आयुष्यात येते आणि तुम्ही ते स्वीकारताय, तुम्ही ते घेताय. सॉरी, व्हिडिओ थोडा पॉज केला होता. तर हा जुलै महिना घेऊन येतो सेलिब्रेशन, आनंद, उत्साह, अपॉर्च्युनिटी आणि खूप मोठं सेलिब्रेशन घेऊन येतोय. आणि जे सेलिब्रेशननं तुम्ही इतके उत्साही आहात, इतके आनंदी आहात, तुमच्या मित्र मैत्रिणी, तुमचे रिलेटिव्ह, तुमची फॅमिली यांच्याबरोबर हा आनंद, हा उत्साह तुम्ही शेअर करताय आणि तो तुम्ही सेलिब्रेट करताय. खूप सेलिब्रेट करताय. ही अपॉर्च्युनिटी तुम्हाला तुमची एक वेगळी ओळख, तुमचं एक वेगळं रूप आणि तुमची काम करण्याची, आजपर्यंत तुम्ही जे कष्ट केलंय, खरं काम केलंय, प्रामाणिकपणे काम केलंय, त्याचं हे रिवॉर्ड आहे तुम्हाला. जे तुम्ही निरपेक्षपणे जे प्रामाणिकपणे काम जे केलेलं आहे त्याचं रिवॉर्ड आहे. ॲज अ प्रमोशन ही कुणाचं तरी असेल. आणि नवीन संधी, ज्या अपॉर्च्युनिटीचं तुम्ही खरंच आतुरतेने वाट बघत असाल, ती अपॉर्च्युनिटी तुमच्याकडे चालून येते आणि ती मिळते तुम्हाला, आणि त्यामुळं तुमच्या आयुष्यात हे सेलिब्रेशन येते. तर नक्की मला सांगायचं, हे सेलिब्रेशन कोणाच्या आयुष्यात आहे.
नक्कीच हे सेलिब्रेशन कोणाच्या ह्याच्यामध्ये येते मला जुलै महिन्यात तुम्ही हे कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. ओके, थँक्यू सो मच. तर बघूया हा जुलै महिना घेऊन येते सेलिब्रेशन. हा जुलै महिना घेऊन येते इम्बॅलन्स. मी तुम्हाला काय म्हटलं तर तुमच्या आयुष्यात ह्या काळापर्यंत आतापर्यंत बरेच तुम्हाला फायनान्शियल प्रॉब्लेम आलेत. फायनान्शियल प्रॉब्लेम असलं की बरेच वेळा आपण कसं होतंय, आपल्याला सगळं करायचं आहे, आपली इच्छा आहे, उत्सुकता आहे, आपल्यात सगळं आहे, पण ह्या गोष्टी इनबॅलन्स असल्यामुळे आपण त्या करू शकत नाही म्हणजे इच्छा असून सुद्धा ते होऊ नाही शकत. तर अशा काही गोष्टी झाल्या तुमच्या आयुष्यामध्ये, तुम्ही इनबॅलन्स होता पैशाचा. मी तुम्हाला ते म्हणलं फायनान्शियल प्रॉब्लेम होता. फायनान्शियल प्रॉब्लेम असल्यामुळे फायनान्शियल खूप असं इनबॅलन्स असल्यामुळे ह्या गोष्टी तुम्ही हे आलेल्या तुमच्याकडे अपॉर्च्युनिटी ज्या आहेत, संधी ज्या आहेत, तुम्ही त्या स्वीकारलेल्या नाही आहेत, घेतच नव्हता. म्हणजे तुम्ही जे दिसतच नव्हतं त्याकडे, तुम्ही जरी आल्या तरी सुद्धा दुर्लक्षित करत होता. कारण हे करण्यास इतका पैसा सुद्धा माझ्याकडे नाही आहे आता. ह्या सगळ्या गोष्टी सुद्धा आहेत ना. बरेच वेळा खूप मोठे आपली स्वप्न असतात, इच्छा असतात करण्याच्या, आपण करू शकतो, पण त्याच्यासाठीचे लागणारं जे साधन आहे ते आपल्याकडं नसतं. त्याच्यामुळं आपण ते नाही घेऊ शकत. तर येणाऱ्या महिन्यामध्ये या जुलै महिन्यामध्ये तुम्ही बॅलन्स होताय. हे जे असंतुलन जे आहे, फायनान्शियली असंतुलन जे आहे ते संतुलित होते आणि जी अपॉर्च्युनिटी तुमच्याकडे येते ते तुम्ही स्वीकारताय आणि हे संतुलन तुमच्या आयुष्यात येतं. फायनान्शियली तुम्ही स्ट्रॉंग होताय, स्टेबल होताय आणि त्याच्यामुळे तुमच्या जे ब्लॉकेजेस आहेत, फायनान्शियली जे ब्लॉकेजेस झाले ते ब्लॉकेजेस सुद्धा निघून जात आहेत. रूट चक्राची एनर्जी आहे इथं. मी तुम्हाला रेड कलर आहे. मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगेन की चक्राजवर नक्कीच काम करा. कारण जेव्हा आपले चक्राज इनबॅलन्स असतात तेव्हाही आपल्या आयुष्यात असे बाकीच्या सगळ्या गोष्टी, आपल्या फायनान्शियल असू दे किंवा करिअरमध्ये, ऑफिशियल, सगळ्या ह्याच्यामध्ये, फॅमिलीमध्ये सुद्धा इनबॅलन्स होऊन जातं सगळं. तर चक्राजवर काम करा आणि चक्राजवर मेडिटेशन करताना, ध्यान करताना आपण पूर्ण त्या डीपमध्ये गेलं की आपल्याला लक्षात येते की आपण म्हणजे एक एक ब्लॉकेजेस जे आहेत ते पूर्णपणे निघून जाऊन आपल्याला एक शुद्धीकरण जे आतून आहे ते सगळं शुद्धीकरण व्हायचं चालू होतं. आणि नक्कीच तुम्ही सगळ्यांनी मी माझ्या सगळ्या आवर्जून सांगेन माझ्या व्ह्युअर्सना आणि सबस्क्रायबर्सना की चक्राचं मेडिटेशन तुम्ही नक्कीच करावं. थँक्यू सो मच द लवर्स. येणारा जुलै महिना घेऊन येते आनंद, उत्साह, अपॉर्च्युनिटी तर मी म्हटलंच, पण प्रेम पण घेऊन येते. येणारा जुलै महिना तुमच्या आयुष्यात तुमचं जे तुमच्या ज्या आयुष्यात जे मी हे पण म्हणे की तुमच्या वैवाहिक आयुष्यात असेल काही गैरसमज असतील किंवा काही वाद विवाद जे आहेत ते सगळे दूर होऊन तुमच्या नात्यातलं जे प्रेम आहे ते प्रेम वाढते आणि ज्या एनर्जीज अशा आहेत की त्यांच्या आयुष्यात अबंडन्सच नव्हता आणि प्रेमाचं कुठंही हेच नाही आहे, ते सगळं विसरूनच गेलेले अशी पण एनर्जी आहे. तर ते नवीन एक असा उत्साह, आनंद आणि प्रेम त्यांच्या आयुष्यात येते. तुमच्या नात्यांमधला गैरसमज दूर होतोय, नात्यांमधलं प्रेम अजून वाढतंय. तुमच्या नात्यात जर आहेच तर ते अजून वाढतंय प्रेम आणि तुमच्या तुम्हाला ते ब्लेस्ड करतायत. युनिवर्स तुम्हाला ब्लेस्ड करतात. कारण मला जे इथं एनर्जी दिसते किंवा माझी जी नजर हे होते ह्या दोन्ही हातांवर आहे आणि युनिवर्स, श्रीकृष्ण, युनिवर्स, महादेव, हे सगळं ब्रह्मांड तुम्हाला ब्लेस्ड करते, आशीर्वाद देते की तुम्ही तुमच्या आयुष्यात तुमचं जे तुमच्या संसारात, तुमच्या आयुष्यात, तुमच्या फॅमिलीमध्ये तुम्ही खूप सुखी राहा आणि तुम्ही सुखी आहात असं तुम्हाला सांगते. त्यामुळे तुमच्या आयुष्यात आनंद येतो. येणारा हा जुलै महिना हाच आहे की तुम्हाला तो उत्साह देणार आहे आणि हे तुमच्यात जे काही गैरसमज आहेत ते दूर होऊन तुमच्यात अबंडन्स आणि एक प्रेम तुम्ही असं पूर्ण दाबून ठेवलेलं किंवा त्याच्याकडे इग्नोर करत होता जरी असेल तरी ती बाजूला सारून इग्नोर करायचं अशा काही गोष्टी तुमच्या आयुष्यात झाल्या असतील तर ते प्रेम पुन्हा एकदा ते येते, फुलते, असं त्याचा अर्थ आहे. आणि हे प्रेम तुमच्या आयुष्यात येते. हा जुलै महिना हा आनंद, उत्साह, अपॉर्च्युनिटी आणि प्रेम घेऊन येते. थँक्यू सो मच. तुमच्या कष्टाचं हा जुलै महिना तुम्ही जे कष्ट केलेत आत्तापर्यंत, तुम्ही जे कष्ट केलेत, तुम्ही जे सहन केले, तुमच्या फॅमिली ॲज अ फॅमिली मेंबर जेव्हा एखादं
करता पुरुष घरातला आहे किंवा करती स्त्री आहे, ही सगळेच म्हणजे जेव्हा गृहिणी असेल तीही सगळं करत असते आणि पुरुष फॅमिलीचा सगळी पूर्ण स्टेबल ठेवायची म्हटली तर घरच्या सगळ्याच लोकांनी एकत्र असणं आणि त्याच्यासाठी कष्ट करणं सुद्धा खूप मोठे करायला लागतं. आणि तसंच तुम्ही केले तुमच्या फॅमिलीसाठी, तुमच्या मुलांसाठी, तुमच्या घरासाठी, तुमच्या स्वतःसाठी सुद्धा तुम्ही खूप कष्ट केले. कारण तुमच्या फॅमिलीला, तुमच्या मुलांना, तुमच्या सगळ्या नात्यांना काहीही कमी पडू नये यासाठी तुम्ही खूप खूप कष्ट केलाय, खूप राबलाय, स्ट्रगल केलाय तुम्ही. या कष्टाची जाणीव म्हणजे खरं तरी जरी कुणाला नसली, असं तुम्हाला मनातून वाटतंय, की आपण एवढं कष्ट केलं पण याची कुणालाही जाणीव नाही किंवा कोणही तर असं नाही आहे. तर तुमच्या कष्टाची, तुमच्या परिश्रमाची, तुमच्या सगळ्याची जाणीव परमेश्वराला आहे आणि त्याच तुम्ही केलेल्या ह्या कष्टाचं फळच ते तुम्हाला देत आहेत. म्हणूनच ते तुमच्या नात्यांमध्ये, तुमच्या रिलेशनमध्ये, तुमच्या फॅमिलीमध्ये प्रेम पण घेऊन येत आहेत आणि तुमच्या कष्टाचं जे फळ आहे, अबंडन्स आहे, सेलिब्रेशन आहे, हे सगळंच तुमच्या आयुष्यात ते घेऊन येत आहेत पुन्हा एकदा. आणि तुम्ही हारायचं नाही आहे, हारलेले नाही आहेत, तुम्ही आता जिंकताय. कारण हे सेलिब्रेशन हे तुमच्या मेहनतीचं फळ आहे, कष्टाचं फळ आहे. आणि जेव्हा कसं चुकीच्या मार्गाने घेतलेलं आणि कष्टाने मिळवलेलं यामध्ये खूप फरक असतो. तर तुमच्या कष्टाचं हे फळ आहे, तुमच्या कष्टाचं चीज आहे आणि कष्टाचं चीज झाल्यावर त्याचं जे सेलिब्रेशन असतं, त्याचा आनंद असतो, तो मोकळा आणि दिलखुलास आनंद असतो. तो आनंद, तो दिलखुलास आनंद तुमच्या आयुष्यात येते आणि खूप खूप तुम्हाला ब्लेस्ड करतायत. युनिवर्स ब्लेस्ड करतायत. खूप ब्लेसिंगचे खूप हे आहेत. हे मी तुम्हाला तेच म्हणते. ज्या वेळेला तुमच्या आयुष्यात हा इनबॅलन्स झाला, पैसा नाही आहे, पैसा जेव्हा आयुष्यात असतो तेव्हा मी आजच सकाळी एक श्रीकृष्णांची रील्स बघितली होती. म्हणजे माझ्या समोर आली किंवा तुम्हालाही असं बघत असताना तुमच्याही लक्षात येईल एखादा मेसेज असेल, एखादं हे असेल, जर ते आपल्या एकदम समोर येऊन जातं. जेव्हा आपण आपली परिस्थिती चांगली असते तेव्हा या सगळ्या जगाचं रूप बघायचं आणि जेव्हा ते सगळे आपल्या बरोबर असतात आणि जेव्हा आपली परिस्थिती बरोबर नसते, चांगली नसते, तेव्हाही त्यांचं रूप बघायचं. म्हणजे हे दोन रूप आहेत. चांगली असल्यावरही आपण बघायचं आणि आपली चुकीची आपल्या आयुष्यात काहीतरी निगेटिव्ह झालं किंवा काहीतरी हे झालं तर तेव्हाही आपण बघायचं ते रूप. म्हणून श्रीकृष्ण नेहमी सांगतात, तू तुझा सोबती आहेस, तू तुझा सोबती आहेस. तुझं जे कोण करणार आहे, तुझ्या आयुष्यात सुख आलं दुःख आलं ते सावरणारा, ते सांभाळणारा तू आहेस आणि परमेश्वर आहे. तुला जे काही सांगायचं आहे, जे बोलायचं आहे, तुझ्या आयुष्यातलं जे काय आहे ते तू आम्हाला सांग, असं श्रीकृष्ण म्हणतात, असं महादेव म्हणतात. तर ते आपण त्यांना सांगायचं का का आपण परमेश्वराजवळ जातोय, का आपण मंदिरात जातोय. त्यांना आपण सांगतो आपले प्रश्न, आपल्या अडचणी नाही, ते सगळं जाणतात. त्यांना सांगण्याची किंवा त्यांना एक्सप्लेन करण्याची काहीही गरज नाही आहे, ते सगळं जाणतात. फक्त आपल्याला तिथपर्यंत त्यांच्यापर्यंत पोहोचणं महत्त्वाचं आहे. भलेही तुम्ही जाऊ नका मंदिरात, पण तुम्ही 10 मिनिटं मेडिटेशन करणं, ध्यान करणं आणि तिथून तुम्ही कुठं पोहोचताय हे तुमच्याही लक्षात येणार नाही. अशी ही एनर्जी तर इतकी उच्च आणि इतकी पॉवरफुल एनर्जी तर मी कनेक्ट करते आणि हीच लोक, ज्या लोकांवर तुम्ही विश्वास ठेवला किंवा जी लोक तुम्हाला तुमचे असं वाटत होतं त्यांनीच तुमच्या ह्या परिस्थितीमध्ये, ह्या स्ट्रगलमध्ये तुम्हाला साथ नाही दिलेली. ते तुमच्यापासून निघून गेले, तुम्हाला एकट्याला सोडून निघून गेले, शस्त्र टाकून पळून गेले. पण तुम्ही हरलेला नाही. या संकटांपासून, या परिस्थितीपासून, कशापासूनही तुम्ही हारला नाही. तुम्ही शस्त्र टाकलेला नाही आहे. तुम्ही उभे राहिलात, खंबीरपणे उभे राहिलेलात. कारण तुमचा फक्त विश्वास तुमच्यावर, तुमच्या परमेश्वरावर आणि या वेळेवर आहे. कारण ही वेळ कधीच तशी स्थिर राहत नाही. वेळ बदलणार हा विश्वास तुमच्यावर होता. तुमच्या सगळ्या ह्याच्यामध्ये खूप कष्ट घेतलेत तुम्ही. खूप ही एनर्जी मला अशी पिक करते आणि म्हणूनच हा अबंडन्स आणि प्रेम आणि सेलिब्रेशन तुमच्या आयुष्यात घेऊन येत आहेत. कारण जोपर्यंत ह्या अशा सोल कनेक्ट, खूप मोठी एनर्जी मी कनेक्ट करते, खूप पॉवरफुल एनर्जी कनेक्ट करते आणि तुम्ही सगळे हे कनेक्ट होत आहे म्हणून मी कनेक्ट करू शकते हे. आणि थँक्यू सो मच, थँक्यू सो मच. चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला नक्कीच विसरू नका. थँक्यू. तर हे सेलिब्रेशन तुमच्या कष्टाचं आहे, तुमच्या कष्टाचं चीज होते. तुमच्या आयुष्यात जे प्रेम तुम्हाला मिळालेलं नाही आहे ते प्रेम येते. सगळ्यासाठी तुमचा स्ट्रगल झालेला आहे, प्रेमासाठी झाला आहे,
तुमच्या अबंडन्ससाठी झाला आहे, तुमच्या कष्ट सगळ्यासाठी झाला आहे. खूप कष्टातनं तुम्ही बाहेर आला आहे, कार्मिक सायकलमधनं तुम्ही बाहेर आला आणि म्हणूनच हे सगळं सेलिब्रेशन येते. या सगळ्यातनं बाहेर आला आहे तुम्ही आणि प्रत्येक याच्यामध्ये तुमची परीक्षा घेतली गेलेली आहे. तुमचं जे आयुष्यात तुमच्या स्ट्रगल चाललेला होता हा तुमच्या परीक्षेचा काळ होता आणि या परीक्षेचा काळ असल्यामुळं तुम्हाला तेवढ्या वेदना तुम्हाला त्रास सहन करावा लागला. कारण परमेश्वर परीक्षा पण त्यांचीच घेतात जे त्याचं उत्तर देऊ शकतात, ती प्रश्नपत्रिका सोडवू शकतात, त्यांना त्यांच्यावर विश्वास असतो, त्यांचीच परीक्षा घेतात आणि त्या परीक्षेत तुम्ही 101% पास झालेले आहात आणि म्हणूनच हे सेलिब्रेशन तुमच्या आयुष्यात येते. आणि हा परमेश्वराचा विश्वास आहे तुमच्यावरचा, खूप विश्वास आहे त्यांचा तुमच्यावर. थँक्यू सो मच. चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच. बघूया जुलै महिना काय घेऊन येते तुमच्यासाठी. सेल्फ वर्थ, तुमच्या स्वतःची किंमत. मी तुम्हाला आता एवढ्या रीडिंगमध्ये सांगितलं, तुम्ही स्वतःला तुम्ही सगळ्यांना तुम्ही तुमचं म्हटलंय. सगळे माझे आहेत, सगळ्यांसाठी करायचं आहे, सगळं करायचं आहे, सगळ्या गोष्टी बाजूला सरून पुढं जायचं आहे, सगळं विसरून पुढं जायचं आहे, गेलाय आणि माफ केले सगळ्यांना. आणि म्हणूनच तुम्हाला हे तुमचे, कारण तुम्ही कॅपेबल आहात यासाठी. तुम्हाला स्वतःची जरी कुणी निग्लेक्ट केलं किंवा कुणी तुम्हाला दुर्लक्षित केलं तरी सुद्धा तुम्ही तुमचा कॉन्फिडन्स आणि तुमचं स्वतःचं हे सोडलेलं नाही आहे. तुम्ही ठामपणे उभा राहिलेला आहे. म्हणूनच परमेश्वराने तुमच्यातलं हे अंतर आता कमी केलेलं आहे. कारण हे स्थान हे तुमचं स्ट्रगल करून, कष्ट करून इथपर्यंत पोहोचलेले आहात. असंच कुणीतरी आणून दिले. मी तर तुम्हाला प्रमोशनचंही बोलले. इथं प्रमोशन जे असेल, तुमचं अपॉर्च्युनिटी, जी संधी तुम्हाला येते, ही पुढची तुम्हाला अशीच मिळणार नाही आहे. त्याच्यासाठी तुम्ही कष्ट केलंय, त्याच्यासाठी तुम्ही झटलाय आणि म्हणून ते तुमच्या आयुष्यात येते. ही संधी तुमच्या आयुष्यात येते. अपॉर्च्युनिटी मी जी म्हणली, आनंद, उत्साह, अपॉर्च्युनिटी आणि प्रेम. उत्साह आहे, सेलिब्रेशन आहे, प्रेम आहे आणि तुम्हाला अपॉर्च्युनिटीही आहे. हे सगळंच आयुष्यात तुमच्या येते कारण तुमच्या कष्टाचं चीज होते. तुम्ही ठामपणे जे उभं राहिलेले आहात, सगळ्या परिस्थितीसमोर जे उभे राहिलेले आहात ठामपणे, त्याला तोंड दिलेलं आहे, त्याचंच हे आहे फॉरगिव्हनेस. तुम्ही परमेश्वरानं तुम्हाला अगदी जपलेलं आहे, अगदी त्यांनी खूप सांभाळलंय तुम्हाला. आणि इथून पुढंही जे आयुष्यात तुमच्या कसं असते, प्रत्येक वेळी हे अपडाऊन्स हे आयुष्यात येतच राहतात. कधी खूप छान असतं, कधी डाऊन असतं. तर ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये त्यांनी तुम्हाला जपले, तुम्हाला एक सांभाळलंय तुम्हाला आणि ते तसं सांभाळणार आहेत असं सांगतायत. तुम्ही फॉरगिव्ह करताय, सगळ्या गोष्टी तुम्ही सोडून दिल्या, तुम्ही माफ केलंय. तुमच्या हृदयात आता कुणाबद्दलही राग नाही आहे, लोभ नाही आहे, मोह नाही आहे, मत्सर नाही आहे, अहंकार नाही आहे, काही नाही आहे. अगदी असं म्हणजे खूप निरपेक्ष शुभ्र आहात तुम्ही आणि असे छान व्यक्तिमत्व आहात. कुणालाही कमी लेखण्याची तुमची वृत्ती नाही आहे आणि त्याच्यामुळेच तुम्हाला परमेश्वराने इतकं जपून ठेवलेलं आहे. कुणाला तरी समोरच्या व्यक्तीला ज्याच्याकडे काही नाही आहे म्हणून त्याला कमी लेखणं म्हणजे आपलं कर्तृत्ववान आपण नाही आहे. ज्याच्याकडे जे नाही आहे त्याला आपण मदत करणं, त्याला देणं, त्याला उभं करणं आणि तो आपल्याला जाणो नाही जाणो ते त्याचे कर्म आहेत. आपण आपलं कर्म करायचं आहे हे युनिवर्स सांगतात. आणि जेव्हा कुणीतरी आपल्याला म्हटलं की तू तुझ्या कर्माचं फळ तुला मिळेल, तेव्हा आपल्याला आतून आनंद झाला पाहिजे. तो आनंद जर आपल्याला होतोय ना, तर आपण 100% बरोबर आहे. कारण कर्माचं फळ हे प्रत्येकालाच मिळतं. त्याच्यासाठी ज्याला भीती वाटते त्याने ते कर्म केलं, पण ज्याला आनंद होतोय तो यशस्वी, तो 100% बरोबर. आणि माझ्या सगळी ही सोल फॅमिली ही अशीच आहे, ज्यांना त्यांच्या कर्मावर अभिमान आहे आणि खूप विश्वास आहे आणि त्यांना आनंद होतोय. तुमच्या कर्माचं फळ तुम्हाला मिळणार तर आनंद होतोय त्यांना. आणि अशीच सोल फॅमिली माझी सगळी आणि त्यांच्याशी मी कनेक्ट होते. थँक्यू सो मच. चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच. कन्फ्युजन, तुमच्या या सगळ्यामध्ये खूप कन्फ्युजन तुम्हाला होतं की का बऱ्याच वेळा काय होतंय, नाही कुणी साथ दिली, नाही असं साथ सोडून गेलं की कन्फ्युजन निर्माण होतं की आता सुद्धा काय नवीन संधी येतात, त्यात सुद्धा कोणीतरी आपल्याला त्रास देईल का, आपल्याला अडकवेल का, आपल्याला निग्लेक्ट केलं जाईल का, आपल्याला दुर्लक्षित केले जाईल का, किंवा ही अपॉर्च्युनिटी आपल्याला मिळेल का नाही मिळणार.
ह्या सगळ्याचं एक कन्फ्युजन आणि एक विधा तुमची मनस्थिती ह्या सगळ्या सिच्युएशनमध्ये झाली तर नाही आहे. ह्या सिच्युएशनमध्ये सुद्धा, या कन्फ्युजनमध्ये सुद्धा परमेश्वराने तुम्हाला अगदी अलगद धरलेलं आहे. तर ही जखडलेलं जे आहे तुमच्या माइंडमध्ये, जे जखडलेल्या गोष्टी ज्या आहेत, ज्या कन्फ्युजनच्या गोष्टी आहेत, त्या सगळ्या निघून गेल्यात. कारण तुम्ही बॅलन्स होताय. बॅलन्स होताय. ज्या ज्या गोष्टीने इनबॅलन्स होतात ते सगळं तुमच्या आयुष्यात अगदी हे होऊन उधळून देत आहेत परमेश्वर तुम्हाला. उधळून तुमच्याकडे ते देत आहेत आणि ते तुमच्याकडे येते. त्यामुळे तुम्ही आता खूप खूप बॅलन्स आहात, खूप स्टेबल आहात. परमेश्वरावर तुमचा विश्वास आहे. थँक्यू सो मच. फॅक्ट परमेश्वर, मी तुम्हाला तेच म्हटलं, या सगळ्या जाळ्यात नाही तुमचं जे कन्फ्युजनचं जे काय जाळं आणि एक ते कंजस्टेड ते हे झाल्यासारखं होतंय, तसं सगळं जाळं होतं नाही. त्या सगळ्या काटेरी जाळ्यातनं तुम्हाला त्यांनी अगदी हात धरून आता बाहेर काढले. हा बाहेरच पूर्ण निघाला आता यातून तुम्ही, आणि तुमच्या आयुष्यातला हा बंडल्स तुमच्याकडे येतोय. तुम्हाला इथं मी हे पण सांगेन तुम्हाला, ते आकाशात पिजन जे पांढरे हे असतं ना, ते आकाशात उडताना तुम्हाला दिसेल. पक्ष्यांचा खूप आवाज तुमच्या कानावर पडेल. तुमच्या डोक्यावरून असं सरकन पक्षी गेल्यासारखं जाणवेल तुम्हाला. तर हे तुमचे पूर्वज आहेत आणि हे तुमचे, ते तुम्हाला ब्लेस्ड करण्यासाठी आले, ते तुम्हाला साथ देण्यासाठी आले. तर ह्या म्हणजे तुम्हाला एक मार्ग दाखवण्यासाठी ते आलेले आहेत. त्यामुळं तुम्ही घाबरायचं नाही आहे. असा मेसेजही तुम्हाला आहे. या कार्डमधून मला तो मेसेज मिळाला. आणि तर बघूया येणारा जुलै महिना तुमच्यासाठी कसा आहे. येणारा जुलै महिना इम्पेशन्स, इथं कन्फ्युजन आहे. इम्पेशन्स, तुम्ही इम्पेशन्स व्हायचं नाही, धीर कुठल्याही गोष्टीत व्हायचं नाही आहे असं तुम्हाला सांगितलं जाते. कारण आत्तापर्यंत बरेच वेळा तुम्ही कन्फ्यूज असल्यामुळं किंवा घाई गडबडीत निर्णय घेत होता, तर आता ते तसं करत नाही आहे. तुम्ही स्टेबल आहात, बॅलन्स आहात. आणि युनिवर्सला, परमेश्वराला जोपर्यंत एखादा प्रश्न त्यांच्यापुढे तुम्ही ठेवत नाही, त्या आणि त्यांच्याकडून जे आन्सर येते, जे उत्तर येते ते तुम्ही घेत नाही, तोपर्यंत तुमच्या इंट्युशन्सचं तुम्ही ऐकताय आता, तोपर्यंत तुम्ही आता डिसिजन नाही घेताय. या अगोदर तुम्ही घाई गडबडीत डिसिजन घेत होता, नाही आता या चला हा का नाही, तर तुम्हाला ह्या परिस्थितीमध्ये हेच दाखवलं तुम्हाला हे कष्ट करताना. ही कष्टाची वेळ आणि ही परीक्षेची वेळ त्याच्यासाठी आली की का कष्ट करायला लागते. घाई गडबडीमध्ये कुठलाही निर्णय घेऊन चालत नाही, इनबॅलन्स होऊन चालत नाही. बरीच लोक धूर्त असतात. जसे तुम्ही पॉझिटिव्ह सोल आहात, तुम्ही खरे आहात म्हणून समोरचाही तुमच्या आयुष्यात तसाच येईल असं नाही आहे. समोरची व्यक्ती धूर्त असेल, तुम्हाला फसवणारी असेल, त्याच्या मनात एक असेल, ती ओठानं बोलते एक, असं काही असल्यास सुद्धा हे कन्फ्युजन होतं आणि त्याच्यामुळे तुम्ही बरेच वेळा अडचणीत आलाय. म्हणून तुम्हाला सांगितलं जाते की बॅलन्स तुम्ही होताय आणि ह्या बॅलन्सच्या ऊर्जेतच तुम्ही राहताय. त्याच्यामुळे तुमच्या आयुष्यात ते सेलिब्रेशन येते. आणि येणारा जुलै महिना हा सेलिब्रेशनचाच आहे, आनंदाचा आहे, उत्साहाचा आहे ना. थँक्यू सो मच. चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. डिस्क्रिप्शनमध्ये मी माझा नंबर दिलेला आहे, तिथून तुम्ही घेऊ शकता. थँक्यू सो मच. मी पूर्वजांचं सांगितलं होतं आता. थँक्यू सो मच. मी आत्ता तुम्हाला ह्या कार्डमध्ये हेच सांगितलं, तुमचे पूर्वज. कारण हा मेसेज कुठंतरी ते मला टच होत होतं की इंट्युशन्स येत होते आणि मला जाणवत होतं की तुमचे पूर्वज तुमच्या बरोबर आहेत. तुम्ही जो स्ट्रगल केलाय, तुम्ही जो स्ट्रगल केलाय, तुम्हाला जे जे सोडून गेले, हे सगळं तुमच्या पूर्वजांनी बघितलंय. कारण तुम्ही खूप एकटे पडलाय. तुम्हाला आधार द्यायला कोण नव्हतं, धीर द्यायला कोण नव्हतं, तुम्हाला साथ द्यायला कोण नव्हतं. तरी सुद्धा तुम्ही घाबरलेले नाही, तुम्ही स्ट्रॉंगली उभा राहिलाय. अगदी सगळ्या परिस्थितीसमोर उभा राहिलाय. पण त्या सगळ्या परिस्थितीत सुद्धा तुमच्या पूर्वजांचे ब्लेसिंग्स, त्यांचे आशीर्वाद, त्यांची साथ आणि खूप तुमच्या बरोबर होती. आणि म्हणूनच तुम्ही या सगळ्या ह्याच्यातनं त्यांनी तुम्हाला या काटेरी ह्याच्यातनं बाहेर काढले. आणि आता ज्यांनी हे जे सोडून गेलेत किंवा ज्यांनी हत्यारं टाकून पळून गेलेली आहेत, त्यांना सगळ्यांना दिसेल हे सेलिब्रेशन. कारण ज्यांनी स्ट्रगल बघितलाय, ज्यांनी खरं तर तुमचा स्ट्रगल बघितलाय, त्यांनी सेलिब्रेशन बघायला पाहिजे. मला असा इंट्युटिव्ह मेसेज होते. कारण ज्यावेळी यांना वाटलं की आता ही सोल काही करू शकत नाही आहे, आता ही संपली, ही हारली, तेव्हा तुम्ही एकट्याने खंबीरपणे परमेश्वरावर, तुमच्या पूर्वजांवर विश्वास ठेवून उभे राहिलेले आहात. तुमच्या कर्तृत्वावर विश्वास तुम्ही ठेवलाय आणि त्यात तुम्हाला तुमच्या पूर्वजांनी साथ दिले, तुम्हाला त्यांनी ब्लेस्ड केले, त्यांचा तुमच्या डोक्यावर सदैव हात आहे. म्हणूनच तुम्ही एवढ्या
एवढ्या सगळ्या काटेरी ह्याच्यातनं बाहेर पडलेले आहात, कारण हे सोपं नव्हतं. ह्या जाळ्यातून बाहेर पडणं सोपं नव्हतं. हे तुमच्या पूर्वजांच्या आशीर्वादामुळे तुम्ही बाहेर पडलेले आहे, लक्षात घ्या. आणि हे तुम्ही तुमच्या पूर्वजांना कनेक्ट व्हा. त्यांची जर काही तुमचं चुकलं असेल तर माफी मागा. मी नेहमीच म्हणते, मी माझ्या रिडिंग्समध्ये सांगत असते, पूर्वजांशी कनेक्ट व्हा. कारण पूर्वापार चालत आलेलं सगळं, जर आपल्याला बाकीचं सगळं पाहिजे तर त्यांचे ब्लेसिंग्स का नको, त्यांचे आशीर्वाद का नको, ते तर पहिले पाहिजे. त्यांचे आशीर्वाद असेल तर तुमच्याकडे जे आहे त्यात 100 पटीनं वाढ होईल आणि होणार. पण जर त्यांचे ब्लेसिंग्सच तुम्ही घेत नाही आहे, त्यांचे आशीर्वाद घेत नाही, त्यांच्याशी कनेक्ट होत नाही, तर त्या गोष्टी वाढणार नाही आहेत. तर त्यांच्याशी कनेक्ट होत आहे तुम्ही. आता तुम्ही कनेक्ट होत आहे, तुम्हाला कळतंय की आपल्या पूर्वजांशी आपण कनेक्ट व्हायला पाहिजे. त्यांना धन्यवाद द्या, थँक्यू म्हणा, कारण आपण हे जग त्यांच्यामुळे बघितलेलं आहे आणि बघतोय, आणि आपल्या मुलांवर आपण तेच संस्कार करतोय. त्यामुळं जे काय आपल्या आयुष्यात होते ते आपले पूर्वज आपल्याला ब्लेस्ड करतायत, आशीर्वाद देत आहेत. म्हणून आपल्या आयुष्यात हे रंग, जे सेलिब्रेशन येते, जे कष्टाचं फळ तुम्हाला मिळते, ते त्यांच्या आशीर्वादामुळे आणि त्यांच्या ब्लेसिंग्समुळे. तुम्ही एकटे असताना सुद्धा त्यांनी तुम्हाला हरवून दिलेलं नाही आहे. तुम्हाला तुमच्या बरोबर ते सदैव राहिलेत, म्हणून हे सगळं तुम्ही जिंकत आलेलं आहात, हे लक्षात घ्या. आणि पूर्वजांचा तुम्हाला खूप 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 आशीर्वाद आहे. थँक्यू 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 सो मच. तुमचं जे पूर्वापार जे पॅटर्न जे चालत आलेलं आहे, ते पॅटर्न म्हणजे हील करते तुमची फॅमिली, तुमच्या फॅमिलीलाच. मी तर तुम्हाला बरेच वेळा मी तर तुम्हाला सुरुवातीलाच म्हटलं बघा, तुमच्या ह्याचं जे कार्ड आहे की नाही, तर त्यावेळी तुम्हाला मी सांगितलेलं आहे की द लवर्सचं तुमच्या नात्यांमध्ये गैरसमज, फॅमिलीमध्ये गैरसमज, दुरावा, भांडणं, ह्या सगळ्या गोष्टी बऱ्याच फॅमिलीमध्ये माणूस आहे तिथं ह्या गोष्टी होणार. तर हे वादविवाद, हे सगळं हे हील करण्यासाठी हे तुमच्या आयुष्यात आलं. कारण बरेच वेळा हिलिंग प्रोसेस झाल्याशिवाय आपल्याला कळत नाही की कोण माझा आहे, कोण नाही आहे. इथं जर तुम्हाला सोडून गेले, ही परिस्थिती आहे, ही परिस्थिती दाखवून दिली परमेश्वराने, पूर्वजांनी तुम्हाला, की काय करायचं आहे तुम्हाला काय करायचं आहे. जेव्हा तुमच्याकडे सगळं असतं तेव्हा सगळे तुमच्याकडे असणार, येणार, आणि ज्यावेळी तुमच्याकडे काही नाही आहे तेव्हा तुमच्याकडे कुणी येणार नाही आहे. त्यामुळं तुम्ही स्वतःला स्ट्रॉंग बनवा, तुम्ही पूर्वजांशी कनेक्ट व्हा, त्यांना धन्यवाद म्हणा. आणि ही जी हिलिंग आहे, ही तुमच्या आयुष्यात हिलिंग प्रोसेस होते. नात्यांवर प्रेम केलंच पाहिजे, नात्यांना धरून ठेवलं पाहिजे. पण खरी नाती कुठली असतात, जे संकट आलेलं आहे समोर, त्याच्यात जे होईल ते, म्हणून तुमच्या बरोबर जी नाती राहतील ना, ती खरी नाती आणि ते खरे रिलेशन्स असतात. मग जे कुणी आपल्या आयुष्यात असू दे, प्रेम असू दे, मित्र मैत्रिणी, आणि आपल्या फॅमिलीचे सगळ्यांच्या आयुष्यात हेच असतं. तर त्या नात्यांचं हिलिंग होण्यासाठी हे सगळे तुमच्या आयुष्यात ह्या सगळ्या घडामोडी आणि या सगळ्या गोष्टी घडल्या, आणि त्यामुळं हे सगळं झालेलं आहे. थँक्यू सो मच. ओपन कम्युनिकेशन, आजपर्यंत बऱ्याच गोष्टीचं बर्डन तुमच्यावर होतं. तुम्ही असं खूप हृदयावर असं एक खूप मोठं वजन आणि खूप मोठं हे तुमच्यावर होतं. बोलता येत नव्हतं, सांगता येत नव्हतं. तुम्ही तुमच्या भावना, तुम्हाला जे बोलायचं आहे, जे सांगायचं आहे, ते तुम्ही एक्सप्रेस करत नव्हता, बोलत नव्हता, आणि त्यामुळे बऱ्याच अडचणी येत होत्या. तर त्याच्यासाठीच तुम्हाला ते दिलेलं आहे. तुम्ही आता तुम्ही अगदी प्रेमानं अगदी तुम्ही आता तुम्हाला जे बोलायचं आहे ना, तुमचं थॉट चक्र ओपन केलेलं आहे युनिवर्सने. तुमचे पूर्वज तुमच्या बरोबर आहे, तुमच्या आयुष्यात सेलिब्रेशन येते, आणि त्यामुळं तुमची प्रेमळ, तुमची मधुर भाषा आणि तुमच्यातला जो उत्साह आहे तो बाहेर येते, आनंद बाहेर येते. तुम्हाला ते खूप 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 ब्लेस्ड करतायत. थँक्यू सो मच. हार्ट अवेकनिंग, तुम्हाला तेच म्हटलं, जे हार्ट चक्र हील होते, तुम्हाला हिलिंग येते आणि हार्ट चक्र हील होते. अवेकन एक्सप्रेस, तुम्ही जे प्रेम तुमच्याकडे येते ते तुम्ही प्रेम आता एक्सेप्ट करताय. द लवर्सचं कार्ड आहे तुमच्या आयुष्यात. मी ते म्हणलं तुम्हाला, गैरसमज जे आहे तुमच्या नात्यामध्ये, जे गैरसमज झालेले आहेत ते गैरसमज दूर होत आहेत, आणि अबंडन्स तुमच्या आयुष्यात येतोय, कारण तुमचं हार्ट चक्र हील होते. आणि त्यामुळेच ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या आयुष्यात, जो थांबलेलं अबंडन्स आहे, जे ब्लॉकेजेस आहेत ते निघून जाते. ओपन कम्युनिकेशन करताय, सगळ्यांशी कनेक्ट होत आहे, पूर्वजांशी, परमेश्वराशी आणि स्वतःशी कनेक्ट होत आहे, फॅमिलीशी कनेक्ट होत आहे. आणि म्हणूनच हे सगळं अबंडन्स, जो थांबलेले होतं, ब्लॉकेजेस जे होते ते सगळे निघून जात आहेत, आणि पुन्हा एकदा एक नवीन उत्साह, आनंद, अपॉर्च्युनिटी आणि प्रेम घेऊन येतो जुलै महिना. आणि तुम्हाला सगळ्यांना यासाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच.
हर हर महादेव. जय श्री कृष्णा. राधे राधे. चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. डिस्क्रिप्शनमध्ये मी माझा मोबाईल नंबर दिलेला आहे. मेसेज करू शकताय तुम्ही तिथं, तुम्हाला पर्सनल रीडिंग हवी असेल तर. थँक्यू सो मच. बाय.